नमस्कार. स्पाइस मनी कनेक्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण बघणार आहोत ज्यांच्याकडे NSDL बँकेचे राईट्स आहेत त्यांच्यासाठी खुशखबर अशी आहे की कंपनीने अपडेट दिलेला आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये कॅश डिपॉझिट आणि कॅश विड्रॉल असे दोन टाईल्स याच्यामध्ये ॲडिशनल आलेले आहेत. तर आपण कॅश डिपॉझिटमध्ये काय आहे ते पण बघूया. कॅश डिपॉझिटमध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये काय येत आहे, कॅश डिपॉझिट फॅसिलिटी फॉर इंडियन पेमेंट बँक कस्टमर्स, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन, OTP सिक्युरिटी, डिपॉझिट, कॅश इन्स्टंटली. ओके. आता ट्रान्झॅक्शन इन्फॉर्मेशन आपल्याला दिली याच्यामध्ये. अकाउंट ओपन विथ पॅन. आता ज्यांनी पॅन कार्ड देऊन अकाउंट ओपन केले आहेत तर त्यांच्यासाठी दर एका महिन्यासाठी 30 ट्रान्झॅक्शनचं लिमिट दिलेलं आहे त्यांनी. एका महिन्यात तुम्ही 30 ट्रान्झॅक्शन करू शकता. एकही ट्रान्झॅक्शन त्यामध्ये तुम्हाला फ्री मिळणार नाही, ज्याची महिन्याची लिमिट 60,000 रुपये आहे. 30 ट्रान्झॅक्शन तुम्ही 60,000पर्यंत एका महिन्यात करू शकता आणि एका वेळी 1,000 पासून 30,000पर्यंत तुम्ही डिपॉझिट करू शकता. आणि ज्यांनी फॉर्म 16 भरून दिला आहे अकाउंट ओपन करण्यासाठी त्यांना 5 ट्रान्झॅक्शनचं लिमिट आहे आणि मंथली लिमिट त्यांचं 50,000 आहे आणि एका वेळी ते 1,000 पासून 10,000पर्यंत डिपॉझिट करू शकतात. तर ह्याचे चार्जेस काय आपण बघू. प्रत्येक महिन्याचं पहिलं ट्रान्झॅक्शन हे फ्री असणार आहे आणि त्यानंतरचे प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला 0.5% ते 5 रुपयापर्यंत जी काय मोठी अमाऊंट असेल, हायर अमाऊंट आपण म्हणू, तर ती अमाऊंट आपल्याला पे करायची. तर ती अमाऊंट कस्टमरच्या NSDL बँकेच्या खात्यातून डायरेक्टली चार्ज केली जाणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय काय एलिजिबिलिटी आहे कॅश डिपॉझिट करण्यासाठी. तर कस्टमरचं NSDL बँकेमध्ये ॲक्टिव्ह अकाउंट पाहिजे, रजिस्टर्ड मोबाईल नंबर पाहिजे NSDL बँकेला, मुळात अधिकाऱ्याच्या वॉलेटला बॅलन्स असावा आणि कस्टमरचा आधार नंबर. आता याची प्रोसेस आपण बघूया. अधिकारी आपलं स्पाइस मनी ॲपमध्ये लॉग इन करणार. त्यानंतर NSDL बँकिंग टाईलवर कॅश डिपॉझिट ह्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर कस्टमरचा रजिस्टर मोबाईल नंबर एंटर करा. त्या नंबरवर येणारा OTP एंटर करा. 34 स्टेप आहे, कस्टमरचा आधार नंबर टाका, आपल्याला किती अमाऊंट डिपॉझिट करायची ती अमाऊंट टाका, बायोमेट्रिकने ऑथेंटिकेट करा आणि झाले तुमचे कस्टमर तुम्ही डायरेक्ट कॅश कलेक्ट करू शकता. थँक्यू.